श्री गणेश सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ आयोजित माहीमचा लाडका चषक आजचा शेवटचा सामना आपण पाहतो JK विरुद्ध हेमंत इलेव्हन संघांमध्ये पहिला चेंडूवरती खूपच चांगला सज्जेल घेतो होतो अक्षय उर्फ टायगर वीरेंच्या स्वरूपात पाहूया हेमंत इलेव्हन संघाकडनं वीरेंची जागा भरून आता मात्र मैदानात कोण येणार ते पाहायचं आपल्याला हेमंत इलेव्हन संघाकडनं वीरेंची जागा भरून आता मात्र मैदानात आला तो केदार उर्फ बद्री पाहूया JK संघाकडनं पहिला षटक सुमित पहिल्या षटकातला दुसरा चेंडू टाकण्यात सज्ज अवंतर धावसंख्येत एक निवाड एक नि सुरुवात एक चेंडू एक धावा पुन्हा एकदा सुमित दुसरा चेंडू टाकण्यात सज्ज आता मात्र चेंडू जातो निर्धाव अप्रतिम असा गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला सुमित याच्याकडनं पुन्हा एकदा सुमित तिसरा चेंडू घेऊन खूपच चांगला असा चेंडू अप्रतिम असा चेंडू चेंडू जातोय निर्धाव अप्रतिम असा गोलंदाजी पाहायला भेटतं आपल्याला सुमित याच्याकडनं लागोपाठ दोन चेंडू निर्धाव टाकतोय खूपच रोमांचक सामना पाहायला भेटणार आता आपल्याला या दोन्ही संघांमध्ये पाहूया सुमित पुन्हा एकदा चौथा चेंडूचा मारा करतोय केदारच्या दिशेने पाहूया सोरे कसा चेंडू थोडं सुंदर क्लिक म्हटलं जाईल लेग साईडच्या दिशेला एक धावा करीत धावसंख्येत एक निवाड धावसंख्या आता मात्र होत होती 2 4 चेंडू 2 धावा खूपच चांगली अशी षटक म्हटलं जाईल आपल्याला पाहायला भेटतंय सुमित त्याच्याकडनं JK संघाचा गोलंदाज सुमित 4 चेंडू मध्ये केवळ 2 धावा दिले एक गडी बाद घेतलाय खूपच चांगलं असं गोलंदाजी म्हटलं जाईल सुमित याच्याकडनं पाहायला भेटतंय पुन्हा एकदा 5वा चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव धावसंख्येत एक निवाड धावसंख्या आता मात्र झाली ती 3 5 चेंडू 3 धावा बाउंड्री लाईन कडे जे प्रेक्षक आहेत कपडा सोडायचा बंटी कपडा सोडायला सांग ना पुन्हा एकदा अप्रतिम असा चेंडू जातो त्याचप्रमाणे एक षटक संपतो एक षटक संपून संघाची धावसंख्या होते ती 3 एक गडी बाद खूपच चांगली अशी गोलंदाजी म्हटलं जाईल सुमित याच्याकडनं आपल्याला पाहायला भेटलं आपल्या षटकात केवळ 3 धावा दिला आणि एक गडी घेतला खूपच चांगली अशी गोलंदाजी पाहूया आता मात्र JK संघाकडनं दुसरा षटक कोण घेऊन येणार आहे ते पाहायचं आपल्याला JK संघाकडनं दुसरा षटक घेऊन येतोय तो करण आणि त्याला सामोरी करणारा हार्दिक जर हार्दिकांच्या वरती पारितोषिक लागू झालेलं प्रत्येक षटकारावरती 100 रुपयाचा रोख पारितोषिक आहे आशुतोष यांच्याकडनं
अवंतर धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या झाली ती 4. अप्रतिम असा चेंडू वाईट सोडण्याच्या नादात चेंडू अंगायला आधारला आणि चेंडू जातोय निर्धाव. अप्रतिम असा गोलंदाजी पाहायला भेटतं आपल्याला करण याच्याकडनं. पुन्हा एकदा करण दुसरा चेंडू टाकण्यात सज्ज. हार्दिकच्या दिशेने पाहूया. सूर्य कसा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु तेवढं चांगली फिल्डिंग पाहायला भेटते आपल्याला ओमकार याच्याकडनं. आपल्या संघासाठी धावा वाचवलेल्या आहेत. चांगलीशी कामगिरी करते तो ओमकार आपल्या संघासाठी. लागोपाठ 2 चेंडू निर्धावत होते करण्याचं. त्याचप्रमाणे हार्दिक याच्याकडनं पण खूप अशी अपेक्षा आहेत षटकार आणि चौकारचं. पाहूया करण तिसरा चेंडू. खूपच चांगला फटका परंतु चेंडू मागच्या दिशेला. गोशांकित क्षेत्रात 1 धावा करीत धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या आता मात्र झाली होती 5. 3 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा करण चौथा चेंडू. आता मात्र अवंतर धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती 6. 3 चेंडू 6 धावा. सूर्य कसा फटका हार्दिकाच्या फाईतला चेंडू हवेत. पाहूया जेलबाद होते की नाही तो. आणि महत्वाचा गाडी मैदानात जाताना आपल्याला पाहायला भेटतंय हार्दिकच्या स्वरूपात खूपच चांगली अशी जेल सुमितच्या हातात. लांब लचक मारलेला परंतु जेल टिपला गेला सुमितच्या हातात. पाहूया हार्दिकाची जागा पण आता मात्र मैदानात कोण येतं ते पाहायचं आपल्याला. हेमंत इलेव्हन संघाकडनं मला वाटतं संतोष. पुन्हा एकदा करा 5वा चेंडू घेऊन नवीन फलंदाज संतोषच्या दिशेने. पाहूया अवंतर रिव्ह्यू. अवंतर धाव असणार आहे. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या आता मात्र झाली ती 7. 4 चेंडू 7 धावा. आता मात्र खूपच सुरेख असा चेंडू अप्रतिम असा चेंडू. चेंडू जातो निर्धाव. 5 चेंडू 7 धावा. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी. कारण याचं पाहूया त्याला सामोरी करतोय संतोष. खूपच चांगलीशी रनआउट होतोय तो संतोष. खूपच चांगली अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला जे के संघाकडनं. दोन षटक संपून संघाची धावसंख्या रंगत आहे 7. या धावसंख्येवरती 2 गडी बाद. माफ करा 3 गडी बाद.
जे के संघाकडनं तिसरा षटक घेऊन येतो तो सुमित, संघाचं तिसरं व वैयक्तिक दुसरं षटक. सुमित याला सामोरी करणार आहे केदार. केदार याच्यावरती खूप असं अपेक्षा आहे त्याच्या संघाचं. पाहूया चौकार आणि षटकाराचा भरभराट करतो की नाही ते पाहायचं आपल्याला. पुन्हा एकदा सुमित पहिला चेंडू घेऊन सुरेख असा चेंडू तेवढा सुंदर खेळून काढला. यॉर्कर पण चेंडू तेवढा सुंदर खेळून काढला. एक धावा करूया. धावसंख्येत एक निस्थिर. धावसंख्या आता मात्र झाली ती 8. एक चेंडू 8 धावा. सुरेख असं फलंदाजी तेवढी चांगली गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला सुमित याच्याकडनं. पाहूया आता मात्र दुसरा चेंडू सामोरी करणारा नवीन फलंदाज रुचित. पाहूया व्हाईट बॉल. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या आता मात्र झाली ती 9. एक चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा सुमित दुसरा चेंडू घेऊन खूपच चांगला असा चेंडू तेवढा सुंदर फटका मागच्या दिशेला. एक धावा करी. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या झाली ती 10. 2 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा सुमित तिसरा चेंडू टाकण्यात सज्ज. त्याला सामोरी करतोय केदार. अवंतर चेंडू. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती 11. 2 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा खूप सुरेख असा चेंडू तेवढा सुंदर फटका लॉंगॉनच्या दिशेला. एक धाव करीता. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती 12. 3 चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा सुमित चौथा चेंडू घेऊन सज्ज. त्याला सामोरी करतोय रुचित. अवंतर धाव. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती 13. 3 चेंडू 13 धाव. पुन्हा एकदा प्रतिमाचा चेंडू जातोय निर्धावा. प्रतिमाचा गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला सुमित याच्याकडनं. पुन्हा सुमित पाचवा चेंडू. सुरेख असा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा सुमित तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन रुचीच्या दिशेने. पाहूया आणि जेलबाद होतो तो रुचित.
जे के संघाकडनं चौथा षटक घेऊन येतो तो करण, वैयक्तिक दुसरं, संघाचं 400 षटक. अवंतर धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 14 रन्स. आणि पाय चीत मध्ये सापडला तो. खूपच चांगली अशी गोलंदाजी करतोय करण आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा करण दुसरा चेंडू घेऊन. निर्धार चेंडू, अप्रतिम असं गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला करण्याच्या कडनं. खूपच चांगलीशी गोलंदाजी पाहायला भेटते जे के संघाचा करण ह्याच्यासाठी खूपच चांगलीशी. पुन्हा एकदा करण तिसरा चेंडू घेऊन. आता मात्र ऑफस्टंपच्या बाहेर पंच कडनं अवंतर धावांचा इशारा. धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या आता मात्र झाली ती 15. 15 रन्स फॉर 2 बॉल्स. पुन्हा एकदा करण तिसरा चेंडू. अप्रतिम असा चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. 3 चेंडू 15 धावा. सुरेख असं गोलंदाजी करतोय करण आपल्या संघासाठी. मागच्या षटकात केवळ 1 धाव दिलेला. पाहूया पुन्हा एकदा. अवंतर धाव 1+1 2 धावा भेटतील. धावसंख्या 2 निवाळ. धावसंख्या झाली ती 17. 3 चेंडू 17 धावा. आता मात्र स्ट्राईक आलेत ते अक्षय शिंदे. अक्षय शिंदे यांच्यावरती पारितोषिक लागू झालं. प्रत्येक षटकारावरती 100 रुपयाचं रोख पारितोषिक आहे अस्क्या यांच्याकडनं. पाहूया करण चौथा चेंडू. खूपच चांगला असा सन्मान दिला चेंडूला. 1 धावा करीतात. धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या झाली होती 18. 4 चेंडू 18 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी करण्याचा. पाहूया अवंतर धाव. धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या आता मात्र झाली ती 19. 19 रन्स. पुन्हा एकदा करण 5वा चेंडू घेऊन अंबाईच्या दिशेने. पाहूया अवंतर धाव 1+1 2 धावा भेटेल. धावसंख्या 2 वाढ. धावसंख्या आता मात्र झाली होती 21. 21 रन्स.
4 चेंडू 21 धावा. अवंतर धावसंख्या 1 नि वाढ. धावसंख्या आता मात्र होत होती 22. माफ करा 23. पुन्हा एकदा अवंतर धाव. थोडस गचार चित्रक्षण त्यातनं एक धाव पूर्ण. 1+1 2 धावा भेटली. धावसंख्या 2 नि वाढ. धावसंख्या आता मात्र झाली होती 25-25 रन्स फॉर 4 बॉल्स. क्या लेग बायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण. धावसंख्या 1 नि भर. धावसंख्या आता मात्र झाली ती 26-26 रन्स फॉर 5 बॉल्स. 5 चेंडू 26 धावा. शेवटचा चेंडू बाकी आहे कळवण्याचा. चौथ्या षटकातला पाहूया. खूपच चांगला फिल्डिंग म्हटलं जाईल आपल्याला ओमकार पागदर याच्याकडनं पाहायला भेटलं. आपल्या संघासाठी खूपच महत्वाचा गडी पवेलमध्ये पाठवताना आपण पाहतोय अक्षय शिंदे, ज्याच्यावरती 500 रुपयाचं रोख पारितोषिक लागू झालेलं. मवीन जे के संघ तुम्हाला नम्र विनंती आहे, जर असं वॉर्निंग आहे, जर असं कोण प्रेक्षक आला तुमच्या साईडला तर 5 रनाची पेनल्टी असणार आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक 5वा षटक घेऊन येतोय तो दीप. जे के संघाकडनं 5वा षटक घेऊन येतोय तो दीप. पाहू दीप याला सामोरी करला अमर. पहिला चेंडू सूर्य कसा चेंडू, अप्रतिम असा चेंडू. थोडस गचार क्षेत्ररक्षण. लेग बायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण. धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या आता मात्र झाली 27. एक चेंडू 27 धावा.
एक चेंडू 27 धावा. पुन्हा एकदा दीप दुसरा चेंडू घेऊन सुरेख असा चेंडू, थोडा सुंदर फटका. एक धावा करते. धावसंख्या 1 निवार. धावसंख्या आता मात्र झाली होती 28. 2 चेंडू 28 धावा. पुन्हा एकदा तिसरा चेंडू दीप. अप्रतिम असा चेंडू. चेंडू जातो निर्धाव. खूपच चांगली अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला जे के संघाकडनं. आता मात्र अवंतर धाव. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या आता मात्र होते होती 29. 29 रन्स. बाईकच्या स्वरूपात एक धाव पूर्ण. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या आता मात्र होते 30. 4 चेंडू 30 धावा. 5व्या षटकातला शेवटचे 2 चेंडू बाकी. पाहूया खूप चांगली अशी फिल्डिंग पाहायला भेटते आपल्याला ओमकार पागदरेच्या कडनं. आपल्या संघासाठी एक धाव वाचवतात आहे. शेवटचा चेंडू दीप याचा पाहूया. अवंतर चेंडू रिव्ह्यू. अवंतर धावांचा इशारा. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या आता मात्र होते होती 31. 32. एका धावावर समाधान. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या आता मात्र झालेली 33. 5 षटक संपूर्ण संघाची धावसंख्या रंगत होती 33. या धावसंख्यावरती पाहूया जे काही संघाकडनं शेवटचं षटक कोण घेऊन येते ते पाहायचं आपल्याला. हेमंत 11 संघ शेवटचं षटक आहे 33 रन्स. पाहूया 6 चेंडू मध्ये किती धावसंख्येचं आव्हान देत होतो हेमंत 11 संघ ते पाहायचं आपल्याला जे के संघाला. काय झालं बोल. एवढा जवळ असला जे के संघाकडनं शेवटचं षटक घेऊन येतो सौरभला सामोरी करणार आहे अभय. पाहूया पहिला चेंडू. सूर्य कसा चेंडू. थोडा सुंदर फटका अभयच्या फाईतनं. आता मात्र थोडंसं गचारचं इलेक्शन. त्यात 2 धाव पूर्ण. खूपच चांगले रनिंग विकेट पाहायला भेटते आपल्याला अमय आणि जितेश यांच्या मध्ये. धावसंख्या 2 निवाड. धावसंख्या आता मात्र झाली होती 35. 1 चेंडू 35 धावा.
आता मात्र शेवटचे 5 चेंडू बाकी आहे. चौकार आणि षटकाराची अपेक्षा आहे. पाहूया दुसरा चेंडू. सौरभ नो बॉल. 1+1 2 धावा भेटतील. धावसंख्या 2 निवड. धावसंख्या आता मात्र झाली होती 37. पुन्हा एकदा सौरभ दुसरा चेंडू मारण्याचं पूर्णपणे फायदा उचलला परंतु चेंडू जात आहे घोषांकित क्षेत्रात. 1 धावा करिता धावसंख्यात 1 निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती 38. 2 चेंडू 38 धावा. निर्धाव चेंडू शेवटचे 2 चेंडू बाकी. पाहूया पुन्हा एकदा सौरभ 5वा चेंडू घेऊन जितेच्या दिशेने. शेवटचा चेंडू पाहूया सौरभ. एकोणचाळीस धावांचं आव्हान दिलं हेमंत इलेव्हन संघाने. चाळीस धावांचं आव्हान दिलं हेमंत इलेव्हन संघाने JK इलेव्हन संघाला विजय होण्यासाठी. पाहूया कोणता संघ विजय होतो आणि पुढील सामन्यामध्ये प्रवेश होते पाहायचं आपल्याला. JK की हेमंत इलेव्हन.
36 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे जे के संघाला विजय होण्यासाठी. पाहूया कोणता संघ विजय होतो आणि पुढील सामन्यामध्ये प्रवेश होतो ते पाहायचं आपल्याला. 36 चेंडू 40 धावांची गरज. छत्तीस चेंडू 40 धावांची गरज जे के संघाला. पाहूया हेमंत इलेव्हन संघाकडनं पहिला षटक घेऊन येतो तो केदार. त्याला सामोरी करतोय नवीन सलामीचा फलंदाज प्रेम. नॉन स्ट्राईकला असणार आहेत सुमित. पाहूया बॉलिंग पॉवर प्लेचं षटक. पहिला षटक केदार. पहिला चेंडू घेऊन प्रेमच्या दिशेने सुरेखा सदर थोडा सुंदर फटका. चेंडू जातोय पहिला चेंडूवरती. व्हेरी फर्स्ट बॉल. चेंडू जातोय बिग 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 अवॉर्ड षटकार. खूपच चांगला फटका टोलवला प्रेम यांनी पहिल्या चेंडूवरती. चांगलीशी कामगिरी करतो प्रेम. पुन्हा एकदा दुसरा चेंडू केदार. सुरेखा सगळी थोडा सुंदर फटका. चेंडू जातोय सीमा रे सापा. बिग 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 अवॉर्ड षटकार. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार टोलवतोय प्रेम. और अजून एक मारला तर अजून एक जर प्रेम यांनी पुन्हा षटकार टोलवलं तर 200 रुपयाचं रोख पारितोषिक आहे हिमा विश्व यांच्याकडनं. पाहूया खूपच रोमांचक सामना. वीरेंद्र दांडे यांच्याकडनं 500. टोटल 700 रुपयाचं पारितोषिक आहे या षटकावरती. पाहूया आता मात्र खूपच चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला परंतु स्पोर्ट्समॅनशिप दाखवला. 1 धाव काढून धावसंख्येत 1 निवड. 200 रुपये वीरेंद्र तांडलकर. 2 षटकार मारले त्यात 200 रुपये लागू झाले. बोल ना बोल. 3 चेंडू 13 धावा. सुरेखाची सुरुवात म्हटलं जे के संघाकडनं आपल्याला पाहायला भेटते. प्रेम यांनी 2 षटकार टोलवलं तर त्याचे 200 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. वीरेंद्र तांडेल यांनी 200 रुपये पारितोषिक जमा केलेलं आहे. पुन्हा एकदा केदार चौथा चेंडू घेऊन सुमितच्या दिशेने. पाहूया सुरेखाचा चेंडू. तेवढा सुंदर फटका मागच्या दिशेला. 1 धावाकडे धावसंख्येत 1 निवड. धावसंख्या आता मात्र झाली 14. आता मात्र झाली आहे ती 14. 4 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा केदार 5वा चेंडू टाकण्यात सज्ज तर सामोरी करतोय सुमित. सुरेखाचा चेंडू तेवढं सुंदर फिल्डिंग म्हटलं जाईल. वीरेंद्रच्याकडनं आपल्याला पाहायला भेटते. आपल्या संघासाठी धावा वाचवलेल्या आहेत.
पाच चेंडू 14 धावा. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे केदार याचा पाहूया. सुरेख असा फटका सुमिताच्या फळीतनं आणि खूपच चांगली रनिंग विकेट पाहायला भेटते आपल्याला. प्रेम आणि सुमित याच्यामध्ये 2 धावपणे धावसंख्या 2 निवड. धावसंख्या आता मात्र होती 16. एक षटक संघाची धावसंख्या रंगत होती 16 या धावसंख्येवरती खूपच चांगलीशी कामगिरी पाहायला भेटते आपल्याला जेके संघाकडनं. बॅटिंग पॉवर षटक पाहूया हेमंत इलेव्हन संघाकडनं. दुसरा षटक कोण घेऊन येतं ते पाहायचं आपल्याला. विघ्नेश आणि प्रेम यांच्यावरती पारितोषिक लागू झालेलं आहे. जर प्रेम यांनी षटकार टोलवलं तर तीर्थ तांडेल यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आहे. जर प्रेम यांनी षटकार टोलवला तर 500 रुपयाचं पारितोषिक आलं तीर्थ तांडेल यांच्याकडनं. पुन्हा एकदा विघ्नेश आता मात्र मारण्याच्या प्रयत्नात कॅच आउट होतोय. थोडस नाखुश होऊन पुन्हा पहिल्यांदा जाताना खूपच चांगली अशी कामगिरी केलेल्या प्रेम यांनी आपल्या संघासाठी. आता मात्र प्रेम यांची जागा बनवून मैदानात येतोय तो अक्षय उर्फ टायगर. मॅन फ्रॉम कांबोडा. लेट्स सी. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन विघ्नेश. पूर्ण एकदा खूपच सुंदर असा फटका चेंडू आहे पाहूया जेल मध्ये आणि लागोपाठ 2 जेल घेतोय तो विघ्नेश. केदार जर विघ्नेश यांनी हॅट्रिक घेतली तर वीरेंद्र तांडेल यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक आहे आणि आशुतोष महार यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे या चेंडूवरती 700 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे विघ्नेश यांना. जर विघ्नेश यांनी नाही घेतलं तरी या 2 चेंडू मध्ये जेलवाद घेतले तर 200 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. परंतु या चेंडूवरती जर कॅच आउट होईल तर 700 रुपये भेटणार आहे. पाहूया खूपच चांगला असा चेंडू पायची चापून मागितलं परंतु पंचांनी फेटाळलं. पुन्हा एकदा खूपच सुंदर असा चेंडू अप्रतिम असा चेंडू पाहायला आलेला. पंचांकडे दात मागितले परंतु पंचांनी फेडलं. खूपच सुंदर असं गोलंदाजी करतो तो विघ्नेश आपल्या संघासाठी. लागोपाठ 4 चेंडू निर्धाव टाकतोय. पहिला 2 चेंडूवरती गडी घेतलेला आणि आता 2 चेंडू फुल निर्धाव टाकतोय. पाहूया विघ्नेश 5वा चेंडू टाकण्यात सज्ज त्याला सामोरी करतोय. आता मात्र अवंतर धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती 17.
पुन्हा एकदा विघ्नेश 5वा चेंडू घेऊन प्रणयच्या दिशेने पुन्हा एकदा धावसंख्येत एक निवाड धावसंख्या झाली होती 18. 16 होता सर. लाचा बॉल 2 आले सर. 2 सिक्स 2 सिंगल 2 एक डबल. एका धावावर समाधान धावसंख्येत एक निवाड धावसंख्या आता मात्र झाली होती 19. तू बघूच नको इकडे, तुला मारेल मी. 5 चेंडू 19 धावा. तुला तर मी बोलेल ना. एवढा प्रॅक्टिसला कम किया लवडे. विघ्नेश शेवटचा चेंडू घेऊन सुमीच्या दिशेने पाहूया आणि आता मात्र पायचीत मध्ये सापडला तो सुमित. खूपच चांगली अशी गोलंदाजी विघ्नेश याच्याकडनं आपल्याला पाहायला भेटलं. वीरेंद्र तांडेल याच्याकडनं 300 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे विघ्नेश यांना. खूपच चांगली अशी गोलंदाजी करतोय तो विघ्नेश. पाहूया हेमंत इलेव्हन संघाकडनं तिसरा षटक कोण घेऊन येणार ते पाहायचं आपल्याला. आता मात्र 24 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. अधिक सावळा पाहायला भेटणार आपल्याला माई मुर्दुलाचार नारळ खोल मैदानामध्ये. हेमंत इलेव्हन विरुद्ध JK या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये अधिक सामना रंगतोय या मैदानात. हेमंत इलेव्हन संघाकडनं तिसरा षटक घेऊन येतोय तो केदार. संघाचा तिसरा वैयक्तिक दुसरा षटक असणार केदाराचा. पाहूया तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन सज्ज प्राण्याच्या दिशेने पाहूया. सुरेख असा चेंडू पायचीत चापी लागला आणि पायचीत मध्ये सापडले ते प्राण्य. खूपच चांगली अशी गोलंदाजी म्हणलं जाईल केदाराच्या कडनं पाहायला भेटते. प्रणवांची जागा भरून आता मात्र मैदानात आले ते कुणाल. पुन्हा एकदा केदार दुसरा चेंडू घेऊन कुणालच्या दिशेने. सुरेख असा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. तेवढंच सुंदर फिल्डिंग म्हटलं गेला. मग याच्याकडनं आपल्याला कमबॅक पाहायला भेटत. निर्भय असा चेंडू आणि आता मात्र रोमांचक सामना. 22 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. अधिक सामना पाहायला भेटणार आपल्याला या दोन्ही बलाढ्य संघामध्ये. पाहूया केदार तिसरा चेंडू घेऊन कुणालच्या दिशेने. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचे चेंडू खूपच चांगलं असं खेळून काढलं. चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा चौथा चेंडू केदार. पुन्हा एकदा खूपच सुरेख असा चेंडू. तेवढा सुंदर फटका कुणा याच्या फैतना आणि चेंडू जातो सीमा रेषा पार चौकार. म्हणजे चौकार मारल्यावर असं बोलायचं एक तेरी तो एक. हां अच्छा म्हणजे मौके का फायदा उठाया ऐसा.
कोण कोण पुन्हा एक केदार पाचवा चेंडू टाकण्यास सज्ज कुणालच्या दिशेने. आता मात्र खूपच सुंदर असा चेंडू अप्रतिम असा चेंडू चेंडू जातोय निर्धाव 5 चेंडू 23 धावा. आता मात्र 19 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे जे के संघाला विजय होण्यासाठी. शिवनेरी की मैच ही नहीं है तू मेरे को मत चतुर बना तू शिवनेरी की मैच नहीं चालू है. एक धाव भेटणार डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या आता मात्र झाली होती 24. तीन षटक संपूर्ण संघाची धावसंख्या झाली होती 24. जर हेमंत इलेव्हन हा संघ हा सामना जिंकेल तर वीरेंद्र तांडेल यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक. सूर्य कसा चेंडू तेवढं सुंदर थोडस गचार क्षेत्ररक्षण त्यामध्ये एक धाव पूर्ण. धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या आता मात्र होते 25. एक चेंडू 25 धावा. पुन्हा एकदा विघ्नेश दुसरा चेंडू टाकण्यात सज्ज कुणालच्या दिशेने. सूर्य कसा चेंडू तेवढा सुंदर फटका लॉंग ऑनच्या दिशेला पाहूया परंतु एक धाव भेटणार. धावसंख्येत 1 नि वाढ. 19 धावसंख्या आता मात्र झाली होती 26 रन्स फॉर 2 बॉल्स. आता मात्र खूपच सूर्य कसा चेंडू अप्रतिम असा चेंडू चेंडू जातोय निर्धाव. 3 चेंडू 26 धावा. सूर्य कसं गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला विघ्नेश याच्याकडनं. आता मात्र 15 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. आधीचा सामना आपण पाहतोय माही मुर्दुचार नारळ कोल मैदानामध्ये. सूर्य कसा फटका मागच्या दिशेला 1 धावा करीत आहे. धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या आता मात्र झाली होती 27 रन्स. पुन्हा एकदा विघ्नेश 5वा चेंडू घेऊन कुणालच्या दिशेने.
सूर्य कसा मारण्याचा प्रयत्न केला, हुकलं चुकलं आणि चेंडू जातोय निर्धाव. विघ्नेशचा शेवटचा चेंडू पाहूया आणि सूर्य कसा फटका, चेंडू जातोय बिग 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 अवॉर्ड षटकार. आता मात्र 12 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे जे के संघाला विजय होण्यासाठी. 12 चेंडू 7 धावांची गरज. अदितीचा सामना माही मुर्दीला चालणार काही मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. 6 हिटर स्पोर्ट्स लाईव्ह युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. पाचवा षटक हार्दिक पाहूया. सूर्य कसा चेंडू, अप्रतिम असा चेंडू, चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा हार्दिक दुसरा चेंडू घेऊन अप्रतिम असा चेंडू टाकतोय, चेंडू जातोय निर्धाव. सूर्य कसा चेंडू, एक धाव पूर्ण, एका धावावर समाधान. धावसंख्या एक निवार धावसंख्या आता मात्र होते ती 34, 34 रन्स. 3 चेंडू 34 धावा. आता मात्र 9 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे जे के संघाला विजय होण्यासाठी. 9 चेंडू 6 धावांची गरज. पुन्हा एकदा सूर्य कसा फटका, एका धावावर समाधान. धावसंख्यात एक निवाड धावसंख्या आता मात्र होते ती 35. 4 चेंडू 35 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी 5व्या षटकातला. 8 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे जे के संघाला विजय होण्यासाठी. पाहूया कोणता संघ विजय होतो आणि पुढील सामन्यामध्ये प्रवेश होतो ते पाहायचं आपल्याला, जे के की हेमंत 11. पुन्हा एकदा हार्दिक 5वा चेंडू घेऊन मारण्याचं पूर्णपणे, परंतु जेल होतोय सौरभ.
सौरभ यांची जागावरून आता मात्र मैदानात आले होते कृपेश वैद्य. आता मात्र 7 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे जे के संघाला विजय होण्यासाठी. 7 चेंडू 5 धावांची गरज. अधिकारीचा सामना पाहायला भेटतो आपल्याला माही मुरलीधर नाराव कोळी मैदानामध्ये. माहीचा लाडका चषक 2025 आजचा 6वा दिवस. 6व्या दिवसाचा शेवटचा सामना रंगला येतो या मैदानात JK11 विरुद्ध हेमंत. सुरेखाचा फटका चेंडू जातोय. बिग 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 षटकार. JK11 संघ विजयी झालेला आहे आणि पुढील सामन्यामध्ये प्रवेश झालेला आहे. कृपेश वैद्यांनी षटकार टोलवलं तर षटकार टोलवलं त्याबद्दल 500 रुपयाचा रोख पारितोषिक आला हिमांशू तामोरे यांच्याकडनं. कृपेश वैद्य